ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, 15 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी महाशिवरात्री आहे. त्यामुळे आज आपण महाशिवरात्रीची कथा बघणार आहोत. आपल्याला शिवलीला अमृत कथा सार असे अनेक शिवाची स्तुती वाचणं शक्यच नसल्यास आपण नुसती महाशिवरात्री व्रतकथा जरी ऐकली तरी आपल्याला महाशिवरात्रीचा पुण्य हे मिळते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले की असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल. तेव्हा शंकराने पार्वतीला शिवरात्री व्रताची कथा सांगितली. एका गावात एक गृहद्रह नावाचा शिकारी राहत होता आणि मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असे. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो एकदा जंगलात शिकारीसाठी निघाला असताना दिवसभर जंगलात फिरून व प्रयत्न करूनही शिकार न मिळाल्यामुळे तो तहान भुकेने अगदीच व्याकुळ झाला होता. शेवटी शिकारीसाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर चढून बसला आणि त्या बेल वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकाऱ्याला त्याची काहीही एक जाणीव नव्हती, खबर नव्हती. त्याने जे बेलपत्रे तोडली होती ती योगायोगाने शिवलिंगावर खाली पडत होती. अशा प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्याकडनं शिवलिंगावर न कळत का होईना बेलपत्रही वाहिली गेली. एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधता तितक्याच ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील ते योग्य नाही. ती आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल, तेव्हा तू तिला मार. शिकाराने अविश्वास दाखवताच तिने वेदवचनानुसार पापांच्या फलिताचे वर्णन करून सांगितले आणि ती पापे परत न आल्यास तिला भोगावी लागतील असे देखील सांगितले. तेव्हा शिकाऱ्याने तिच्याकडून तसे वचन घेतले. काही वेळानंतर दुसरी हरिणी तेथे आली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी, मी एक कामातूर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीने तिच्याकडून कर्माच्या बाबतीतील वेदवचने ऐकून तिलाही सोडून दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तसा तो चिंतित झाला होता. नंतर एक हरिणी आपल्या पिलांसोबत तेथे आली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिल्लाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर असलेली शिकार सोडून द्यायला मी मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार माझी गमावली आहे. माझी मुलं तहान भुकेने व्याकुळ झाली असतील. हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. मी वचन देते, मी पुन्हा परत येईन. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची खूप दया आली. त्याने तिला देखील जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकतच होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्की शिकार करावी असा विचार केला, पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दीनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणांना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकाही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवदान देण्याची तू कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्याकडे परत येतो. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचा घटनाचक्र आले.
त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या तिन्ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत, मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो. घडलेला उपवास, रात्रीचे जागरण, तसेच शिवलिंगावर बेलपत्र पडल्यामुळे व हरणीच्या मुखातून ऐकलेल्या वेदवचनांमुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मळ हृदयामध्ये परिवर्तन होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटतो. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मूग हा सहपरिवार शिकारासमोर येऊन उभा राहिला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारताच आपणही मुख्य प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी व मूग परिवाराला पुढे मोक्ष प्राप्त झाली. या कथेतून आपल्याला असे कळते की नित्य शिवपूजन करावे. शिवाला कमीत कमी बेलपत्र, फूल, फळ किंवा जल यापैकी काहीही देखील अर्पण केले तरी आपल्याला महाशिवरात्रीचे विशेष फळ हे मिळेल. तसेच आपण नित्य शिवमंत्र जपावा आणि नाही रोज झाला महाशिवरात्रीला नक्की आपण मंत्र जपून शिवाची कृपा आपल्यावर करून घ्यावी. त्याचप्रमाणे शिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करावे. त्यामुळे शिवाची आपल्यावर आवर्जून कृपा ही होते. हरिणीच्या मुखातून प्रकट झालेली वेदवचने शिवलीला अमृत ग्रंथात वाचावीत. शिवलीला अमृत ग्रंथ वाचता नाही आला तरी नुसता ऐकल्याने आपल्या पापांचा हा नाश होत असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.